बाबांना सारखं आहे ना, त्यामुळं तुम्हाला तुम्ही जे वक्तव्य केलं हे चुकीचं आहे। याचा राज्यामध्ये पडसाद साईबाबांच्या भक्तामध्ये आज आपल्याला तीव्रता पाहायला मिळत आहे। परंतु भिकारी शब्द त्यांनी सुजय विषयी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे का भिकारी शब्द जे पोलीस रेकॉर्डवरती भिकारी आहे, जे भिक्षकरू आहे त्यांच्यासाठी हा शब्द वापरलेला आहे, जे रेकॉर्डवरती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। पण ते भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। जवळपास 4000 जे भिकारी आहेत त्यांना पोलिसांनी सुधारगृहामध्ये त्यांची रवानगी याची नमूद केलेली आहे। आज तुम्ही या नंतरच्या वक्तव्याला काय बोलता? तुम्ही बोलताना सरळ बोलले की महाराष्ट्रातील देशातील भिकारी या ठिकाणी आहेत। बाबांसमोर तो भाविक असतो ना, जो बाबांसमोर नतमस्तक होतो तो कोण आहे? तो बाबांचा भाविक आहे, तो भाविक आहे, तो श्रद्धेपोटी या ठिकाणी येतो आणि त्याला बोलण्याचा अधिकार नाही ना। एखादा मनोरुग्ण असला त्याला पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली, हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, याचा अर्थ तो मनोरुग्ण आहे ना, त्याला त्याचा दोष नाही काही ना। म्हणजे शुल्क आकारण्याच्या संदर्भात त्यांनी म्हटलं की ते पैसा जे आहे तर शैक्षणिक कार्यासाठी वापर व्हावा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। कसं पाहता या वास्तविक पाहता त्यांना हा बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही। त्यांच्या इतक्या मोठमोठ्याला संस्था आहेत, तिथं गरिबांच्या पोराला शिक्षण द्या ना। ही अखंडितपणे चाललेली परंपरा आहे। ही मी काय सांगितलं तुम्हाला, ही परंपरा आम्ही चालू केलेली नाही, याची मुहूर्तमेढ आदरणीय बाबांनी मुहूर्तमेढ रवलेली ही अन्नदानाची, आणि अन्नदान हे अखंडितपणे चालू राहणार। शेवट या बाबांच्या झुळीमध्ये काही कमी पडत नाही। उद्या तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत जरी खर्च करायचे ठरलं तर बाबांचे अनेक भाविक, कारण बाबा त्यांच्या हातून करून घेणार हे कार्य। उद्या हॉस्पिटलचं इतकं मोठं काम चालतं, पुढं हॉस्पिटलच्या कामात कमतरता पडली, कारण बाबा हे सगळं करून घेतात भाविकांना। बाबांना सुद्धा माहिती आहे कुठल्या भाविक भक्ताच्या हातातून काय करून घ्यायचं। त्यामुळं जो अधिकारवाणीने बोलतो त्यांचं काय योगदान आहे हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे। आज नेवासामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे एकाच कार्यक्रमात होते, त्यांनी एकमेकांवर सुंदर विरोधांना टोमणे असं प्रकार बघायला मिळालेलं आहे। स्वतःला मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून आता त्यांची चर्चा सुरू होती, गाण्यात लागले, परंतु त्यांना घरी बसवलं त्यांनी असं देखील त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं। आता वास्तविक पाहता आपली ही जी बाईट आपण घेतली ही थोड्या काही अंतरावर जर घेतली असती तर मी राजकीय पण बोललो असतो, पण ही नेमकी बाबांच्या कारभारामध्ये मी या ठिकाणी काही गोष्टी राजकीय आणि सविस्तरपणे मांडण्याचं मी टाळलेलं आज भाजप के पूर्व सांसद दिया है और साई मंदिर टेस्ट का जो रूप में होर्डिंग पैसा मिलता है वो बंद करे, सशुल्क करे, और जो पैसा आएगा उसमें से संस्थान ने जो मुफ्त में जगह दी है गवर्नमेंट ने संस्थान को, उसने IPL के लिए स्टेडियम बनाया। ये साई बाबा जो बाबा का अन्नदान